खोकला, सर्दी आणि कफासाठी जबरदस्त उपाय. नमस्कार. आज आपण एका अशा चमत्कारिक औषधीबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला सहजरित्या उपलब्ध होते. ते म्हणजे नागवेलीचे पान किंवा विड्याचं पान. आपण हे पान पूजेसाठी वापरतो किंवा विड्यामध्ये खाण्यासाठी. पण तुम्हाला माहिती आहे का, हे पान आयुर्वेदात इतके महत्त्वाचे आहे की जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने याचा वापर केला तर अनेक गंभीर समस्या चुटकीसरशी गायब होऊ शकतात. प्रमुख फायदे: या पानाचा योग्य वापर केल्यास तुम्हाला कसलाही खोकला झालेला असो किंवा सर्दी झालेली असो किंवा तुमच्या छातीमध्ये कफ साठलेला असेल ज्यामुळे सिट्टी वाजल्यासारखा आवाज येत असेल, ती समस्या पूर्णपणे निघून जाते. इतकंच नव्हे तर ज्यांना सतत सर्दी होते, विशेषतः वातावरण बदललं की लगेच सर्दी होते किंवा पोटातील ॲसिडिटीमुळे ॲसिड रिफ्लॉक्स, ती आम्लपित्त घशापर्यंत येतं आणि प्रचंड ढास लागून खोकला येतो, अशा ॲसिड रिफ्लॉक्सच्या समस्यासुद्धा या उपायाने बऱ्या होतात. महिलांसाठी विशेष लाभ: या व्यतिरिक्त महिला भगिनींमध्ये असणारी हार्मोनल इम्बॅलन्सची समस्यासुद्धा या पानाने पूर्णपणे दूर होते. हार्मोनल इम्बॅलन्समुळे मासिक पाळीमध्ये जो प्रचंड त्रास होतो, कंबरदुखीचा त्रास होतो, तो देखील या उपायाने पूर्णपणे बंद झालेला दिसेल. उपाय तयार करण्याची पद्धत: तुम्हाला तीव्र सर्दी, खोकला किंवा कफ झाला असेल तर कुठलीही गोळी किंवा औषध घेण्यापूर्वी हा पूर्णपणे आयुर्वेदिक उपाय नक्की करून बघा. आवश्यक साहित्य आणि कृती: 1. पान तयार करणे. सर्वात आधी एक नागवेलीचं पान घ्या. साधं विड्याचं पान जे पूजेला वापरतात ते चालेल. ते स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचा देठ काढून टाका. 2. मध, हनी. त्यानंतर या पानावर आपल्याला मध, हनी लावायचं आहे. साधारणपणे अर्धा चमचाभर मध घ्यायचं आहे. नागवेलीचं पान आणि मध एकत्र आल्यावर अत्यंत चमत्कारिक औषधी तयार होते. 3. काळे मिरे, ब्लॅक पेपर. दुसरा घटक म्हणजे काळे मिरे. स्वयंपाकघरात हे सहज उपलब्ध असतात. एका वेळेच्या उपायासाठी आपल्याला 2 छोटे काळे मिरे घ्यायचे आहेत. यांना चांगल्या रीतीने कुटून त्याचा भुगा, पावडर तयार करा आणि ती 2 मिऱ्यांची पावडर त्या मधावर टाका. 4. ओवा, अजवाईन. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे ओवा. ओवा ॲलर्जी प्रतिबंधक आहे आणि शरीरातील कफ घालवतो. ओवा आपल्याला 1 चिमूटभर किंवा पाव ते अर्धा चमचाभर घ्यायचा आहे. टीप: हे सर्व आयुर्वेदिक घटक असल्याने ओव्याचे प्रमाण कमी जास्त झाले तरी त्याचा कुठलाही दुष्परिणाम, साईड इफेक्ट होत नाही. 5. सेवन. या तिन्ही घटकांना पानावर चांगल्या रीतीने मिक्स करा आणि हे पान खाऊन टाका. हा उपाय तुम्ही कोणत्याही वेळी खाऊ शकता, परंतु जर तुम्हाला अत्यंत चांगला आणि परिणामकारक रिझल्ट हवा असेल तर सकाळी उपाशी पोटी फक्त एकदाच हे सेवन करा. परिणाम: खोकला, सर्दी आणि कफ. सकाळी उपाशी पोटी घेतल्यामुळे तुमची सर्दी, खोकला आणि छातीतील कफ पूर्णपणे निघून जातो. किती दिवस घ्यायचे? सर्दी, खोकला किंवा कफ असणाऱ्या व्यक्तींनी फक्त 3 दिवस सकाळी उपाशी पोटी हा उपाय करायचा आहे. तुम्हाला पहिल्याच दिवशी सर्दी, खोकला बंद झालेला दिसेल. पित्त आणि वात संतुलन. शरीरातील वात, कफ आणि पित्त दोष पूर्णपणे संतुलित होण्यासाठी हा उपाय अत्यंत परिणामकारक आहे. मासिक पाळीतील त्रास. ज्या माता भगिनींना मासिक पाळीत प्रचंड त्रास होतो त्यांनी 3-4 दिवस हा उपाय सकाळी उपाशी पोटी घेतल्यास कंबरदुखीसारखा त्रास पूर्णपणे बंद होईल. या उपायाने हार्मोन्स देखील संतुलित होतात. समापन: हा उपाय करून बघा आणि त्याचा परिणाम स्वतः अनुभवा. अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.